आणि त्यांच्यासमवेत निऑन फाउंडेशनचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत, जे आपण चमचमीत सन्मान चिन्ह पाहतोय. प्रभाकरजी पाटील साहेब आणि स्वदीपजी पाटील साहेब आणि संपूर्ण NPL कमिटीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, कारण या सर्वांनी मात्र मोलाचं सहकार्य स्पर्धेला दिलंय. तर यांचं वारंवार नाव घेणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. चौथं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. लगेचच प्लीज सर्वांना विनंती आहे, प्लीज सेटल व्हा. लगेचच मुख्य मंचाच्या समोर बसून घ्यायचं प्लीज. चारही संघांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, लगेचच स्थानापन्न व्हा प्लीज. चला सर्वांनी यायचे, कारण वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. सर्वांनी प्लीज समोर बसून घ्या. आपण 2 मिनिटांमध्ये बक्षीस समारंभ हा कार्यक्रम सर्वांचा आवडता कार्यक्रम असतो. बक्षीस स्वीकारायला सर्वांना आवडतं. आणि सर्व संघ मालकांना सुद्धा विनंती, आपण पुढच्या पंक्तीमध्ये बसायचं. लगेच जे 6 आपले संघ मालक होते, आपल्याला विनंती आहे, सर्व संघ मालकांना विनंती आहे प्लीज. आपल्यामुळे ती स्पर्धा आज एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण पाहतोय. सर्व संघ मालकांना विनंती आहे, आपण अगदी मुख्य मंचाच्या समोर जो क्यू आपण पाहतोय तिथे प्रथम पंक्तीमध्ये आपण बसायचंय प्लीज. राजन कुर्ले साहेबांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतो. वेलकम असेल सर आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला प्लीज सेटल व्हायचं लगेच. सर्वांना विनंती, आपण बसून घ्या. आपल्यासाठी त्या चेअर्स आहेत, फक्त पहिली क्यू आपण सोडायची, कारण पहिली क्यू फक्त ओनरसाठी आहे. जे ओनर्स असतील त्यांना अर्थातच ही क्यू रिझर्व आहे. पहिल्या पंक्तीमध्ये आपण ओनर्सना मान दिलाय, कारण त्यांच्याशिवाय स्पर्धा अपुरी आहे. सर्वांनी सेटल व्हा, आपण 2 मिनिटांमध्ये सुरुवात करूया. चला सुरुवात करूयात आपण. सर्वप्रथम तर NPL 2025 साठी आपल्या सर्व दात्यांसाठी आणि सर्व ओनरसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक अप्रतिम स्पर्धा, कोणताही ओनर स्पॉन्सर शिवाय होत नाही. त्याच्यानंतर लगेचच आपण वळूयात मुख्य बक्षीस वितरण कार्यक्रम आपण पाहतोय. चला धवल आणि जय जे आपले 2 पंच होते, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. त्यांना आपण मुख्य मंचावरती सुद्धा बोलूयात. 2 दिवस कंटिन्यू एवढ्या उन्हामध्ये अंपायरिंग करणं सोपं काम नाहीये. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मनोजी पाटील साहेबांना विनंती, प्लीज आपण पंचांना गौरवान्वित करायचे. प्लीज पंच, दोन्ही पंच मुख्य मंचावरती अर्थातच यायचे. मनोजी पाटील साहेबांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पंचांसाठी होऊन जाऊ द्या. कारण एवढ्या कडक उन्हामध्ये खेळणं तर कठीण आहे, परंतु त्याच्यापेक्षा कठीण काम आहे अर्थातच पंचांची कामगिरी करणं.
चला वळूया सेकंड सेमीफिनालेचा अर्थातच. चला सेकंड सेमीफायनल ताबडतोड फलंदाजी ज्याने केली तुषार मोरे ठरतोय सेकंड सेमीफिनालेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. संजयजी कुर्ले सर आपल्याला विनंती आहे आणि निरंजनजी पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे तुषार मोरेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. संजयजी कुर्ले सर मॅन ऑफ द मॅच सेकंड सेमीफिनाले. चला तुषारसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. सेमीफिनाले मध्ये मॅन ऑफ द मॅच. त्याच्यानंतर अर्थातच आपण वळूया फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मनोज पाटील सरांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणि केतनजी पटेल सर आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा प्राइज देऊया. फायनल मॅन ऑफ द मॅच मध्ये 2-3 खेळाडू रेस मध्ये होते परंतु आपण निवडलाय अकॉर्डिंग टू स्कोरर ऍप्लिकेशन प्रथमेश गरड ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या प्लीज प्रथमेश. चला आता मात्र आपण वळूया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खूप टफ फाईट होती आणि आपण पाहतोय जे ट्रॉफी सर्व आहे सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरत साहेब यांच्या माध्यमातून आहेत आणि जे कॅश प्राइज आहे ते मात्र आपण पाहिलं वीरेंद्रजी पाटील सर आणि हिंदवी पाटील मॅडमांच्या माध्यमातून आहे. गोलंदाजसाठी आपण पाहतोय तर एनी गेसेस बेस्ट बॉलर खूप नावं होती परंतु आपण पुन्हा एकदा क्लिअर करतोय की ऍप्लिकेशन आणि स्कोररच्या मदतीतून घेण्यात आलंय. याच्यामध्ये कोणते मॅन्युअल इंटरव्हेन्शन नाहीये. तर बेस्ट बॉलर NPL 2025 चा ठरतोय पोलीस दलामध्ये कार्यरत आहे अनंत पागी ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. सकाराम सरांना मी विनंती करेल तब्बल 7 गडी त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये बाद घेतल्यात आणि संजू गायकवाड सर आपल्याला सुद्धा विनंती आहे आपल्या शुभ हस्ते अनंत पागी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट NPL 2025. 7 गडी त्याने गारद केलेत. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे परंतु वेळात वेळ काढून मात्र मैदानाच्या आतमध्ये नेहमी उपलब्ध असतो. त्याच्यानंतर आपण वळूया बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. उमा सरांना मी विनंती करेल प्लीज उमाभाऊ आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटर हा किताब देऊयात. तर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ज्याने दुसरा फलंदाज जो ठरला ज्याने 200चा मार्क क्रॉस केला तुषार मोरे ठरतो या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. 216 रन. उमा सर आणि अर्थातच गणेशन भाऊंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते घनश्याम भाऊ प्लीज आपल्याला विनंती आहे. तुषारला आपण पाहतोय तब्बल 216 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून. तुषार गुडीराम 2.5 वर्ष वाट बघत होतात आणि त्याच्यानंतर NPL चालू झाली आहे. आपलं सर्व मुलांचं एक NPL चालू करण्याचा उद्देश होता आणि उत्तू भाऊंकडे गेलात आणि तो त्यांनी आपला मानत होता. तो त्यांनी सांगितलं तुम्ही काहीही करा आणि आपल्या मुलांना एकत्र करून स्पर्धा चालू करा. तर ह्या स्पर्धेविषयी काय म्हणता येईल? प्रथमतः मी NPL साठी जे आपल्या गावातील जी मुलं आहेत म्हणजे कुणालपासून कुणाल सांगा, टिन्या सांगा, कौशिक सांगा, यतीन सांगा, बट्टू सांगा असे म्हणजे जे 7-8 खेळाडू आता बरेच सगळीच नावं मी घेता नाही येणार मला पण त्यांनी जो पुढाकार घेऊन ह्या नवलीचं प्रीमियर लीग करण्याचा जो मानस ठरवला आणि तो संपूर्ण करून दाखवला त्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन करेल मी आणि त्यांचे आभार पण मानेल कारण त्यांच्याचमुळे आपलं हे गाव आज एकत्र आलं आहे आणि आपल्या गावाची एकत्र हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. बरोबर आहे. परंतु आता ह्या NPL मध्ये असे काही कोण तुला असं जाणवलं की काही होतकरू प्लेयर्स आपल्याला मिळालेले आहेत असे काही नावं तुझ्या डोळ्यासमोर आहेत किंवा प्लेयर्स आहेत का? नक्कीच. मी प्रतीक बाबू जो आज आमच्याकडनं पहिल्यांदाच मी त्याला बॉलिंग टाकताना बघितलं आणि जेव्हापासून त्यांनी माझ्या संघात म्हणजे आज मी तिसऱ्या मॅचपासून त्याला बॉलिंग दिली आणि शेवटच्या मॅचपर्यंत त्यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली. त्याला मी आता मॅच संपल्यानंतर सांगितलं का तू नेहमी मॅचेसला येत जा तर आम्हाला पण तुझ्यात काहीतरी व्हेरिएशन करून काहीतरी तुला पण पुढे नेता येईल. बरोबर आहे. धन्यवाद आणि अभिनंदन. पुढील पारितोषिकसाठी मी करण ठाकूरकडे जातोय. चला अर्थातच बेस्ट फिल्डरचा मानकरी तेजपाल पाटील सरांना मी विनंती करेल आणि कॅश प्राइज सुद्धा आपण पाहतोय.
वीरेंद्रजी पाटील साहेब आणि हिंदवी पाटील मॅडम यांच्या अर्थातच सानिध्यातून आपण पाहतोय. बऱ्याच सरांना मी विनंती केली आणि त्यांच्या समवेत लीलाधर सर प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण बेस्ट फिल्डर, चला एनी गेसेस, लॉंग ऑफ लाईक अप्रतिम झेल ज्याने घेतला होता तर प्रतीक पाटील ठरतो या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर NPL 2025. आणि मागच्या पर्वामध्ये जेव्हा NPL 3 झाली होती तेव्हा सुद्धा प्रतीकच बेस्ट फिल्डर होता आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहतोय कन्झिक्युटिव्ह सेकंड टाइम कन्सिस्टंटली. चला अर्थातच आता मात्र आपण 4th प्राइज कडे वळूया. चला 4th प्राइज साठी मी विनंती करतो प्लीज सकाळपासून आपण यूट्यूबवर ऐकत असाल, ग्राउंडवर सुद्धा ऐकत असाल, ज्याचं आवाज आणि प्रत्येकाने जी कॉमेंट्री ऐकलेली आहे, यशवंत ठाकूर उर्फ हरी, ह्याचं आपण इकडे स्वागत करूया. तर मी उत्तू भाऊंना मी आमंत्रित करेल की त्यांनी त्याचं स्वागत करावं, अभिनंदन करावं, ज्याने आपलं पूर्ण NPLचं धन्यवाद हरी. आणि जे मानधन असतं ते मानधन सुद्धा त्याने नाही, आपल्या गावासाठी त्यांनी सांगितलं की मी आपल्या गावासाठी कॉमेंट्री करतोय, तर नॉर्मली जे मानधन असतं ते सुद्धा त्याने घेतलेलं नाही आहे, एकदम कमी मानधनामध्ये त्याने घेतलेलं आहे. त्यानंतर पाटील नेटवर्क यूट्यूब, ज्याने आपल्या गावाचं नाव आणि आपल्या पाटील नेटवर्कचं नाव पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. असं पाटील नेटवर्कचे सर्व नितेश ह्यांनी आपल्याला इथे ही यूट्यूब सेवा दिलेली आहे त्या आणि फ्री ऑफ कॉस्ट दिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. मी JK म्हणजे जगदीश घरत यांना मी आमंत्रित करेल की त्यांनी हा बक्षीस द्यायचं आहे आणि उत्तू भाऊंना सुद्धा, आणि दरवर्षी ते फ्री देतात आपल्याला ही सेवा. ठीक आहे, ओके. त्यानंतर आपल्या गावातलं असो की आमच्या ऑफिसमधलं असो की ह्या दोन मुलांचं नाव माझ्या डोळ्यासमोर नेहमीच येतं की स्कोरिंगसाठी कोण असणार आहे, तर नीरज आणि मिलन पंजाबी. तर ह्यांनी दोन्ही दिवस स्कोरिंग इथे केलेलं आहे, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या येऊन द्या. मी सखाराम सर आणि संजय गावकर यांना आमंत्रित करेल की त्यांनी ह्या दोघांचा सन्मान करावा. चला DJ उर्वी आपला सुद्धा प्रतिनिधी आहे, ज्याने सुमधुर संगीत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचवला. उर्वी DJच्या रिप्रेझेंटेटिव्हला मी विनंती करेल. कुर्ले सरांना मी विनंती करेल प्लीज सर, आपल्या शुभ हस्ते आपण डीजेला एकदा गौरवान्वित करायचंय. उर्वी DJ आपण पाहतोय, सुमधुर संगीत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजेचं खूप महत्वाचं असतं. त्यांचा आदर सत्कार, चला टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. आणि जेवणासाठी अर्थातच महत्वाचं काम मात्र आपण पाहिलं, आणि त्याच्या अगोदर अर्थातच इंटरनेट प्रसन्नाजी गरज सरांचा सुद्धा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती करूयात. आणि त्याच्यानंतर मी विनंती करेल मोहित आणि अर्थातच हेमंत सर, आपल्याला सुद्धा विनंती आहे, जेवणामध्ये मोलाचा आणि खारीचा वाटा आपण दिलाय, प्लीज आपण या जॉईन वा आपला सुद्धा आदर सत्कार करण्यात येणार आहे. जो दुपारचा जेवणाचा आपण आस्वाद केला उत्तम गरज सरांसोबत, या दोन्ही मंडळींचा सुद्धा मोठा वाटा होता. मोहित प्लीज यायचं आपण सुद्धा, मोहित सर. चला प्लीज, हेमंत आहेत अवेलेबल. उत्तू भावना स्वतःना विनंती असेल प्लीज सर, आपण आपल्या शुभ हस्ते हे आपण सन्मान करायचं, कारण या सर्व मंडळीच्या सहकार्याने अर्थातच आपल्याला दुपारच्या जेवणाची सोय आणि NPL वरती नवली गावावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय.
आणि नवली होळी नाकायच्या अर्थातच ज्या महिलांनी सहकार्य केलं आज अवेलेबल इथे नाही आहेत, परंतु त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळेच आपण आस्वाद घेतलाय. अर्थातच मी विनंती करेल, भरत सरांना मी विनंती करेल, प्लीज सर 2 शब्द आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच आमच्यापर्यंत पोहोचवायचे, मनोगत आपण व्यक्त करायचे. सर्व व्यासपीठावर बसलेले माझे मित्र तसेच क्रिकेटपट्टू यांना मला मनापासून सांगतो की फार तुम्ही चांगले क्रिकेट खेळतात, आमच्यापेक्षा जास्त चांगले क्रिकेट खेळतात आणि यामुळे आपल्या गावाची एकी होते, याच्यात मला फार आनंद होतो. दुसरं काय बोलायचं होतं पण माझ्याजवळ वेळेवर शब्द नाही तर मला वाटत होतं की काहीतरी बोलावं, पण मला फार आनंद होतो. मी 2 दिवस झाले येतो इथे आणि प्रत्येक प्लेयरची फिल्डिंग किंवा बॅटिंग बघून मला फार आनंद होतो. एवढं बोलून मला भाषण संपलं. धन्यवाद सर. त्यानंतर मी उत्तमजी घरत साहेबांना सुद्धा विनंती करेन, सर प्लीज 2 शब्द मनोगत आपण व्यक्त करायचे या NPLच्या माध्यमातून. प्लीज सर प्लीज त्याच्या अगोदर आपण बोलायचे. आपले आदरणीय उत्तम घरत सर, म्हणजे ज्यांच्या कृपेने आपण सर्व एकत्र येऊन इथे आपण ही स्पर्धा आनंदाने खेळीमेळीने पार पाडली, ते उपस्थित मान्यवर माझे मित्रच समजायचे, कारण मुलगे हे मित्रासारखे असतात आणि मित्राप्रमाणे आपण इथे गेल्या 2 दिवसापासून खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. हारजीत होणे फार महत्त्वाचं नाही, परंतु खेळाडू वृत्तीने जे एकत्र येतात ते फार महत्त्वाचं आहे. यामुळे पूर्वी सुद्धा नवली गावचं नाव कशासाठी, एकीसाठी घेत होते. आम्ही लहान असतानापासून नवली गावा किंवा वेवूर विरुद्ध कोणी बोलायची हिम्मत नव्हती, तर ती शान आपण आतापर्यंत जपासलेली आहे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आपण प्रगती केलेली आहे असं मला वाटते. दुसरं सर्वात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की ही कोणतीही स्पर्धा आयोजन करण्यासाठी अनेक लोकांचे कष्ट होतात. पैशानेच सर्व गोष्टी होतात असं नाही आहे. त्यामध्ये आपण म्हणजे आपले जे नेते मंडळी आहेत त्यांनी सहकार्य केलं, आर्थिक शारीरिक सर्व केलं, परंतु तुमच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणे शक्य नव्हतं. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर असेल तर इकडे नियोजन करणारे, आयोजन करणारे आणि प्रत्यक्ष भाग घेतलेले जे खेळाडू आहेत त्यांना आहे. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या वेवूर नवली गावाची जी एकी दिसते ती या खेळामधून किंवा आपण कोणत्याही समारंभाला एकत्र येतो त्यामधून दिसते. आणि ही एकी अशीच राहील अशी मला पूर्ण खात्री आहे. जे म्हणजे जिंकले, जे हारले त्याचा फार महत्त्व नाही आहे, परंतु तुम्ही ज्या खेळाडू वृत्तीने इथे जो सहभाग घेतला तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
त्यानंतर मी विनंती करेल प्लीज सर, उत्तमजी गरज सर, 2 शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी व्हायला पाहिजेत. कुणबी नाही NPL प्रीमियर लीग नवली 25 मंचावर उपस्थित असलेले जका घरत, तेजपाल पाटील, निरंजन पाटील, उमेश घरत, कुर्ले, बाळा कुर्ले, संजय गायकवाड, घनश्याम घरत, केतन पटेल, मनोज पाटील, सर्व पवनसूतचे सदस्य, मी सुद्धा एक सदस्य होतो. आता यांनी सांगितलं की त्यांच्या कृपेने नाही, मी एक ह्याचाच एक सदस्य आहे. कधी आपली मुलं आल्यानंतर मी कधीही नाही सांगितलेलं नाही, कुठल्याही गोष्टीला नाही सांगितलं. फक्त एकी ठेवा तुम्ही तुमची, मी त्याच्या मागे मी कायम तुमच्या बरोबर सोबत राहीन. दुसरं, मी एक सिनियर प्लेअरला मी बघता मी बरेचसे, आज मी पवनसूचे बरेचसे मॅचेस बघितलं, मी यूट्यूबवरून बघितलं, काही मॅचेस इथे येऊन पण बघितल्या. परंतु त्यांना मी एक सल्ला देईन, सिनियर प्लेअरला हे खेळत असताना सिनियर प्लेअर त्यांना गाईडलाईन कमी करतायत असं मला दिसलं थोडंसं. त्यांना घेऊन चला, बरीचशी पोरं आहेत तशी खेळणारी. आता ते एक मी आता इथे आल्यानंतर एक कॅच पकडला, तो प्रतीक पाटील, एकदम छान कॅच पडला. एक पंजाबी म्हणून मिलन पंजाबी, त्यांनी सुद्धा चांगली डाय मारून कॅच घेतले. अशी जी पोरं आहेत, होतकरू पोरं आहेत, त्यांना तुम्ही जरा गाईडलाईन द्या. कारण आता आपलं एज फॅक्टर सांगितलं तर आपली हळूहळू देतील, आपल्या नंतर आपली पवनसूतचं नाव राहिलं पाहिजे. जसं आता तुम्ही ठेवलंय तसंच आता पुढे ही पोरांना गाईड करा आणि त्याच्यातून आपल्या पवनसूतचं नाव पुढे करा. आणि ह्याच्या पुढे अद्याप तुमची अशी एकी राहू द्या. आपण पूर्वी 26 जानेवारी सांगितले की फक्त एकच नाव आठवण यायचं, ती म्हणजे पवनसूत. पवनसूतसाठी खेळण्यासाठी आपल्याकडे पूर्वी 104 टीम याच्या, इथे याच ग्राउंडवर खेळायच्या. पूर्वी रामनगरचे एक असे ग्राउंड होते. ही एकी तुमची कायम तशीच राहू द्या, एवढीच तुम्हाला मी सदिच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, असं सहकार्य आपल्याला लाभू द्या. त्याच्यानंतर मी विनंती करेल तुषार मोरेला मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल. प्लीज तुषार, तू सुद्धा 2 शब्द या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करायचे प्लीज. धन्यवाद. तर प्रथमतः मी पवनसूत नवली संघाचा खूप खूप आभारी आहे. कारण जवळपास आज मला आणि करणला या संघात जवळजवळ 18 वर्ष झालेली आहेत. का आम्ही 18 वर्षापासून आपल्या सांगण्यापेक्षा माझ्या पवनसूत संघात मी खेळतोय. आणि ही एक खूप वर्षापासून एक मनोगत असं व्यक्त करायचं राहून गेलो की NPL ला माईक घ्यावा आणि बोलावं आपल्या नवली पवनसूत संघाबद्दल. तर नवली पवनसूत संघामध्ये मी प्रथमतः प्रणय घरत, तुषार भाऊ, ब्रिजेश घरत यांचं आभार मानीन. कारण त्यांनी आम्हाला पहिले या संघात बोलवलं, खेळायची संधी दिली. त्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करूनच आम्ही संघात आता वरती बॅटिंगपर्यंत पोचलो. पण सुरुवात ही फिल्डिंगच केली. आणि सुरुवातीचा काळ हा थोडासा कठीणच असतो सगळ्यांसाठी. तर आम्ही पण खूप शिव्या ऐकल्या, खूप एक आपापसात भांडणं पण होतात. पण एक फॅमिलीच्या हिशोबाने आम्ही नेहमीच एकमेकांना समजून आजपर्यंत 18 वर्ष मी आणि करण या काढलीत. तर मी मयूरला पण सॉरी बोलतो. दुपारी जी आपापसात जे काही झालं ते आज ग्राउंडवरच संपू आपण, पुढे ह्याच्याबद्दल काही विषय नको. आणि संघ बघा, NPL भरवणे खूप मोठी गोष्ट नाही, पण त्याच्या मागे जो पैसा पाणी किंवा सपोर्ट लागतो, तर मी उत्तम मामा यांचा खूप आभार मानीन. का त्यांच्यामुळेच ही NPL ऑर्गनाईज होऊ शकली. कारण मेहनत करायला मुलं असतात, पण पैसा पाण्याने कुठेतरी मागे राहावं लागतं. कुठेतरी रोलिंगसाठी रोलर आणावा किंवा पाण्याचा टँकर आणावा. त्यासाठी त्यांनी जे काही ग्राउंडसाठी आणि वैयक्तिक जी काही आर्थिक जी काही मदत केली त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद तुषार स्थानपन्न व्हायचे. आपण याच्यानंतर आपण ग्रीड ग्राफिक्सचे अर्थातच ज्यांचे आपण फ्लेक्स पाहतो त्यांचा आदर सत्कार बाकी होता. महत्त्वाचा आदर सत्कार आहे तो आपण अर्थातच कंप्लीट करूया. त्याच्या अगोदर करण मोरेला आपण विनंती करूया. पालघरची रन मशीन आपण पाहतोय. करण प्लीज तू सुद्धा मनोगत आपण व्यक्त करायचंय. ISPL सारखी स्पर्धा ज्याने गाजवली, पालघरचं नवलीचं नाव ज्याने ठेवलंय, करणला आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया.
आपल्या आयोजकांचं खास करून उत्तू भाऊ आणि ज्यांनी आर्थिक मदत केली सर्वच कारण की कुठली पण टुर्नामेंट भरवण्याच्या अगोदर पैशाची पहिली गरज पडते. जर पैसे नाही आले ना टुर्नामेंटसाठी तर टुर्नामेंट ऑर्गनाईज होऊ नाही शकत. तुम्ही आता जेवढं इकडे ग्राउंडवर ते बघू शकतात की आपल्या NPL साठी ह्या ट्रॉफी आहेत फुकट येत नाही, त्या पैशानेच येतात. ग्राउंड मेंटेनन्स असो किंवा आता आज दुपारी जेवणाची पण आपल्या नवली प्रीमियर लीगसाठी जी सोय केली होती खूप छान केली होती. सगळ्यांना पण जेवढं कुठल्या पण प्रीमियर लीगसाठी सोपी गोष्ट नसते, तर जेवढे पण आपल्या नवली प्रीमियर लीगसाठी जे स्पॉन्सर आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि मी एक सांगेल की आपल्या 3-4 वर्ष झाली आपल्या पवनसूतची प्लेयर तुम्ही बघत असतील तर चांगले प्लेयर आहेत, पण जेव्हा टुर्नामेंट असते ना तेव्हा मोजके 11 ते 12 प्लेयर असतात ग्राउंडवर. तर आज बघा तुम्ही आज इकडे असताना जवळजवळ 90 प्लेयर ग्राउंडवर होते. तर 90 असं मी सांगत नाही की 90 प्लेयर प्रत्येक टुर्नामेंटच्या ग्राउंडवर असले पाहिजेत, पण 20 ते 25 तरी असले पाहिजेत. प्रत्येक आज 6 टीममध्ये मला वाटते 5-5, 6-6 प्लेयर चांगले होते. 5-6 प्लेयर चांगले असते तर तुम्ही 6 टीममधले 30 प्लेयर तर ग्राउंड चांगले होते. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे प्लेयर आहेत, पण जेव्हा टुर्नामेंट असते मॅचला येत नाही. जर मॅचला आले नाही तर मग जिंकणार कसे काय? तुम्ही 4-5 वर्षामध्ये पवनसूत मला वाटते हार्डली 2-3 टुर्नामेंट फायनल जिंकली असेल. तर आपलं मला असं वाटतं की नाव जरा खालावत चाललंय, ते जरा वरती आलं पाहिजे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की जेव्हा पण टुर्नामेंट असेल तर जास्तीत जास्त प्लेयर आपल्या ग्राउंडवर आले पाहिजेत, तरच म्हणजे आपण जिंकू शकतो. थँक्यू. धन्यवाद दादा. स्थानापन्न व्हायचे. चेक. हॅलो चेक. त्याच्यानंतर मी विनंती करेल अर्थातच ग्रीड ग्राफिक्स कडून आपल्याकडे सोबत जिग्नेश सर आहे, त्यांचा आदर सत्कार आपण मुख्य मंचावरती पार करूयात. करण मोरेला विनंती असेल प्लीज आपण जिग्नेशचा आदर सत्कार करायचा आहे. प्लीज करण आपण सन्मानित करायचंय. ग्रीड ग्राफिक्स अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपण फ्लेक्स पाहतो, एकदा ग्रीड ग्राफिक्स आणि जिग्नेशसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जे अट्रॅक्टिव्ह बॅनर्स ग्राफिक्स आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून अर्थातच देण्यात आल्यात. त्याच्यानंतर आपण वळूया अर्थातच फोर्थ प्राइज घरत परिवार पूर्ण टीमने आपण यायचं लगेचच. फोर्थ प्राइजची जी ट्रॉफी आहे लगेचच आपल्याला देण्यात येणार आहे. संजय सरांना मी विनंती करेल अर्थातच. उमा सर आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण हे फोर्थ प्राइज. संजय कुर्ले सर आपण सुद्धा यायचंय, ही ट्रॉफी आपण देऊयात. राजनजी कुर्ले सरांना सुद्धा आपण पाहतोय. सर एकदा टाळ्यांचा गजर एकदा घरत परिवार संघासाठी होऊन जाऊ द्या. फोर्थ प्राइज आपण पाहतोय. आपण पाहतो अर्थात जेवणाची महत्वाची व्यवस्था, त्याच्यामध्ये मुलाचा वाटा मोहितचा सुद्धा होता. प्लीज मोहित सर आपल्याला विनंती, आपण मुख्यमंचावरती आपल्याला सुद्धा गौरवण्यात करण्यात येणार आहे. प्लीज मोहित आपला सुद्धा आदर सत्कार महत्वाचा. पटेल सरांना मी विनंती करेल. पटेल सरांच्या शुभ हस्ते आपण मोहितचा आदर सत्कार करूया, कारण जेवणाची महत्वाची व्यवस्था अँड ऑलवेज स्माइलिंग आपण पाहतो मिस्टर मोहित. त्याच्यानंतर अर्थातच थर्ड प्राइज कडे आपण वळूया. चला डोंगरी डेअरडेव्हिल्स या लगेचच. मी विनंती करेल मनोजी पाटील सर, JK सर आपल्याला विनंती आहे, जगदीश घरत सर आपल्याला विनंती आहे, मनोज सर प्लीज आपण सुद्धा या, आणि भरत भाऊंना सुद्धा विनंती आहे प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण तिसऱ्या क्रमांकाचं डोंगरी डेअरडेव्हिल्स यतीन पाटील अँड टीम. चला एकदा डोंगरी डेअरडेव्हिल्स संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
त्याच्यानंतर आपण जाऊया लगेचच रनरअप संघ. चला लगेचच या संघर्ष टायगर पूर्ण टीमने आपण यायचंय. रनरअपची ट्रॉफी आपण देऊ. मॅन ऑफ द सिरीज देऊया आपल्याला अर्थात सगळ्यांना माहिती आहे कोणाकडे जाणार आहे. घनश्याम सरांना विनंती आहे, लीलाधर सर आपल्याला विनंती आहे आणि निरंजन सर आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण या. आपला शुभ असते, पूर्ण टीमने यायचंय प्लीज. चला त्याच्या अगोदर सिरीज द्यायची आहे अर्थातच ज्याच्या नावामध्येच आहे. एकदा जोरात नाव घेऊया सर्वांनी. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. तब्बल धावांचा विचार केला 266 धावा 5 गडी ज्याने बाद घेतल्यात. करण मोरे ठरतो या स्पर्धेचा NPL 2025 चा मानकरी. आणि अर्थातच कॅश प्राइज सुद्धा हिंदवी पाटील मॅडम आणि अर्थातच विरंजीजी पाटील सर, अचिव्हर स्पोर्ट्स मिथुनजी बागदेरे सरांच्या माध्यमातून बॅट मी विनंती करेल. करण या लगेचच. 3 मान्यवर आहेत, प्लीज करण जॉईन व्हा लगेचच. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करण मोरेसाठी होऊन जाऊ द्या. चला टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. करण 2 मिनिटं थांबतोस. आणि बॅट आपण पाहतो अचिव्हर स्पोर्ट्सची बॅट सुद्धा त्याला देण्यात येणार. अचिव्हर स्पोर्ट्सचा सुद्धा महत्त्वाचं सहकार्य असतं कोणतीही स्पर्धा असेल पालघर बोईसर या विभागामध्ये. उत्तमजी गरज सर आपल्याला विनंती, आपण ही बॅट अचिव्हर स्पोर्ट्सची अर्थातच जी बॅट आपण पाहतोय मिथुनजी पागदरे सर प्रेसीची जी बॅट आहे अचिव्हर स्पोर्ट्स, तर एकदा मिथुन सरांसाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजेत. नेहमी सहकार्य असतं त्यांचं सुद्धा. मॅन ऑफ दी सिरीजची एक आठवण सांगताना आता जसं करणला मॅन ऑफ दी सिरीज मिळालेली आहे. करण 1 मिनिट थांबायचं आहे. त्याच्यानंतर हे आपले सर्व सिनियर प्लेयर्स असतात, त्यांच्याकडून जर तुम्ही नेहमी त्यांच्याबरोबर बसले ना मॅचेस चालू असताना तर जुन्या आठवणी मिळत आहेत. तर जुन्या आठवणींचं मी लहान असताना मी अगोदर बघितलेलं आहे की मामांकडे जसं आता ह्याच्याकडे ब्रिजेशकडे आपल्या पवनसूतच्या ट्रॉफ्याज असतात, ब्रिजेशकडे असतील किंवा बाबूकडे असतील, पण्याकडे असतील, तशा भरत भाऊंकडे म्हणजे मामांकडे असा आपल्या ट्रॉफ्यांचा खच पडलेला असायचा. आणि भरत भाऊंनी आजच एक आठवण सांगितलेली आहे की त्यांना केळव्याला घेऊन गेले होते, म्हणजे आपली टीम गेली होती आणि आल्यानंतर त्यांना एक छोटी ट्रॉफी मिळालेली आहे. ती आत्तासुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे त्या ट्रॉफीचं किती महत्त्व असतं की आपण जिंकल्यानंतर आपल्याला जे बक्षीस मिळतं ते अजूनपर्यंत, म्हणजे ती गोष्ट आजपासून जवळजवळ 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ती 50 वर्षापूर्वीची ट्रॉफी त्यांनी आजही जपून ठेवलेली आहे. तर अशा गोष्टी आपल्याला आपल्या सिनियर्सकडून ऐकायला मिळतात आणि त्यांचे अनुभव पाहायला मिळत आहेत. चला प्लीज करण स्थानापन्न व्हायचंय. त्याच्यानंतर मी विनंती करेल अर्थातच रनरअप संघ पूर्ण टीम या आपण लगेचच प्लीज. रनर टीम यायचंय, चांगला खेळ आपण केला. संघर्ष टायगर्स प्लीज पूर्ण टीमने या. रनरअप टीम आपण पाहतोय. उत्तम गरज सरांना मी विनंती करेल प्लीज आपण जॉईन व्हा. आणि अर्थातच जे सर्व संघ मालक आहेत त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत, कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा झाली नाही. आणि पुन्हा एकदा फायनल अर्थात ट्रॉफी देण्याच्या अगोदर ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, उत्तमजी गरज सर, प्रभाकरजी पाटील सर, मनोजी पाटील, दिनेशजी पाटील, सखारामजी मास्टर सर, उमेशजी गरज सर, संजयजी गायकवाड, दिनेशजी गरज, बंड्याभाऊ, त्यांच्यानंतर वीरेंद्रजी पाटील, हिंदवी पाटील मॅडम, प्रसन्नाजी गरज सर, उपेन भाऊ, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नितेश पाटील, वॉटर अर्थातच जली जीवन, हिमांशू गरत, अनवर सय्यद,
बजरंग अमरवाड ज्यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीज पाहिल्यात. मॅन ऑफ द मॅचच्या विश्वाजी पाटील आणि निऑन वॉटर टँक प्रभाकरजी पाटील, स्वदीपजी पाटील आणि सर्व टीम ओनर्स आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. आणि सर्व ओनर्स सुद्धा आम्ही आभारी आहेत. आमचे स्कोरर, डिजिटल टीम सर्वांचा आभारी आहे, सर्व प्लेयर्स. आणि त्याच्यानंतर मी इन्व्हाइट करतो अर्थातच NPL 2025 चा चौथ्या पर्वाचा चॅम्पियन संघ अर्थातच रिया स्टॉर्मर्स यायचं लगेचच. रिया स्टॉर्म्स आपण पाहतोय, पूर्ण टीम प्लीज या. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर चॅम्पियन संघासाठी येऊन जाऊ द्या. चला चांगली पोस्ट द्या, कारण फोटो उद्याच्या पेपर मध्ये सुद्धा येणार आहे, तर चांगली पोस्ट द्यायची. आपण अनेक मान्यवरांना आपण पाहतोय. अजून एक महत्वाची सूचना आहे, जरी आज NPL संपली असली तरी जसं करणने सांगितलं की सातत्याने प्रॅक्टिस करण्यासाठी येणं गरजेचं आहे, टुर्नामेंट मध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून ही महत्वाची सूचना, उद्यापासून ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी प्लीज वेळ काढून तुम्ही प्रॅक्टिससाठी या, कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस शिवाय काहीच नाहीये. आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे. जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे. सर्व आमचे दाते, संघ मालक. आणि आता ही स्पर्धा ऑफिशियली दी एंड झाले. या पर्वासाठी तुम्ही थांबू नका. अर्थातच जय महाराष्ट्र, जय हिंद, जय क्रिकेट.